नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत अकॅडमिक इयर 2024-25 साठी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर PG कोर्स तसेच UG कोर्स तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे आणि त्याच बेसिसवर तुमचं जे ॲडमिशन आहे तर ते होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स या अंतर्गत येणारे जे कोर्सेस आहे तर त्या कोर्सेसविषयी माहिती बघणार आहोत। तसेच त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स या सर्व, तसेच OEE जे आहे म्हणजेच ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे तर त्यासाठी ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे, तसेच अजून खूप सारे जे प्रश्न आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स या अंतर्गत बघा MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि दुसरा जो कोर्स आहे तर तो आहे MSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स। हे दोन कोर्सेस आहे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स अंतर्गत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सुरुवातीला आपण MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स विषयी माहिती बघूयात, नंतर दुसऱ्या कोर्सेस विषयी माहिती बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला जर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा ड्युरेशन जे असणार आहे तर ते 2 इयरचं तुमचं ड्युरेशन असणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी घेणार आहे तर ते 30 विद्यार्थी घेणार, म्हणजे 30 विद्यार्थी घेणार आहेत। म्हणजे इंटेक कॅपॅसिटी जी आहे विद्यार्थ्यांची तर ती 30 विद्यार्थ्यांची असणार आहे। त्यानंतर कोण विद्यार्थी इलिजिबल आहे MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रॉनिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट सेकंड इयर BSc लेवल, बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा इलेक्ट्रॉनिक्स हा जो सब्जेक्ट आहे ॲज द वन ऑफ द सब्जेक्ट सेकंड इयर ऑफ BScच्या सेकंड इयरपर्यंत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे MSc इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स यासाठी। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे BSc जर तुमचं IT मध्ये जर झालेलं असेल ते विद्यार्थीसुद्धा MSc इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर बघा बॅचलर ऑफ ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांनी जर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये तसेच इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा IT मध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल तर ते विद्यार्थीसुद्धा MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स हा जो कोर्स आहे तर त्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर बघा जर BSc जनरल विथ वन ऑफ द सब्जेक्ट ॲज इलेक्ट्रॉनिक्स, बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं BSc जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंप्लीट झालेलं असेल तर ते विद्यार्थी सुद्धा MSc इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स या कोर्सेसला ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर आता बघा दुसरा जो कोर्स आहे आता त्याविषयी माहिती बघूयात MSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स यासाठी। बघा जे ड्युरेशन आहे तर ते 2 इयरचं ड्युरेशन असणार आहे। त्यानंतर बघा इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची जी आहे तर ते 45 स्टुडंट घेणार आहेत, म्हणजेच 45 विद्यार्थी घेणार आहेत। त्यानंतर कोण विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, BSc विथ फिजिक्स किंवा BSc विथ इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स, BSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स किंवा BSc कम्प्युटर ऑफ सायन्स, व्होकेशनल ऑफ फिजिक्स, व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स किंवा तुमचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग जे आहे ENTC किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं BSc फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स किंवा कम्प्युटर ऑफ सायन्स किंवा व्होकेशनल फिजिक्स किंवा व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये जर तुमचं बॅचलर ऑफ सायन्स म्हणजेच डिग्री कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। आणि जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी बघा ENTC हा जो कोर्स आहे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। आणि इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स हे जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं झालेलं असेल ग्रॅज्युएशनमध्ये तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन्ही कोर्सेस विषयी माहिती बघितलेली आहे। त्यानंतर आता जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर ते विषयी माहिती बघणार आहोत। नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स PG
एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन विषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर बघा शेड्यूल ऑफ कंडक्ट ऑफ OE याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये इम्पॉर्टंट जे डेट्स आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी फी आहे तर ती तुम्हाला फी किती लागणार आहे ॲप्लिकेशनसाठी याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन विषयी माहिती घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन यामध्ये बघा कॅन्डिडेट शॅल बी ॲडमिटेड टू द अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट इन द एंट्रन्स एक्झामिनेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे सिलेक्शन आहे तर ते बेसिस ऑफ मेरिट इन एंट्रन्स एक्झामिनेशन यावर डिपेंड असणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर बघा सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ ईच कोर्सेस विल बी अवेलेबल ऑन द वेब पेज रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सेंटर अँड स्कूल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो आता एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी जो सिलेबस आहे तर तो तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाणार आहे किंवा तुम्ही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो सिलेबस अवेलेबल करू शकता. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE विल बी द 100 मार्क्स विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पेपर होणार आहे तर तो 100 मार्क्सचा असणार आहे. त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, म्हणजे MCQ टाईप तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, इन केस ऑफ सम प्रोग्राम्स द एक्झाम मे बी इन्क्लूड फ्यू डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन. कॅन्डिडेट मे रेफर द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट फाइंड आउट द नेचर ऑफ क्वेश्चन इन ऑनलाईन एक्झामिनेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन टाकायचे असतील तर ते डिपार्टमेंट त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन टाकू शकता. पण जो बेसिक जे स्ट्रक्चर आहे तर ते 100 मार्क्सचं असणार आहे. त्यामध्ये MCQ क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पेपर विल बी 2 सेक्शन. 2 सेक्शनमध्ये तुमचा पेपर होणार आहे. सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड. सेक्शन फर्स्टमध्ये बघा कोणकोणते सब्जेक्ट आहे, जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रेन्शन ॲज पर द सिलेबस. बघा सेक्शन एसाठी तुम्हाला हे सब्जेक्ट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स असणार आहे. त्यानंतर सेक्शन बी जो आहे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन ॲज पर द सिलेबस, यासाठी तुम्हाला 80 क्वेश्चन असणार आहे. असे टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहे. टोटल 100 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघा जी निगेटिव्ह मार्किंग आहे तर ती तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर बघा आता पुढे बघूया शेड्यूल अँड कंडक्ट ऑफ OE. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी जी सुरुवात आहे 20 एप्रिल 2024ला झालेली आहे. लास्ट डेट जी आहे तर ती 10/5/2024 ही असणार आहे. त्यानंतर बघा जे टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहे तर त्या बघूयात. आपला जो हा कोर्स आहे तर तो पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम असणार आहे. म्हणजे तुमची जी एक्झाम असणार आहे तर ती 14/6/2024 ते 16/6/2024 या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते. आणि जे विद्यार्थ्यांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणजे प्रोग्राम असणार आहे त्यांसाठी बघा 13/6/2024 या तारखेला एक्झाम होऊ शकते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम जी आहे तर त्यासाठी तुम्हाला टाईम जो मिळणार आहे तर 2 आवर्स तुम्हाला टाईम मिळणार आहे. त्यानंतर बघा आता पुढे माहिती बघणार आहोत, तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 600 रुपये फी लागणार आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत त्यांना 400 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर बघा कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर OE मल्टिपल प्रोग्रामिंग आर रिक्वायर्ड टू पे द फी सेपरेटली फॉर ईच कोर्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त प्रोग्राम्सला जर मल्टिपल प्रोग्राम्सला ॲप्लिकेशन केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट फी भरावी लागणार आहे. पेमेंट जे आहे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगने करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे MSc कोर्स आहे इलेक्ट्रॉनिक्स तसेच इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता. तर भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.